उपचार करताना डॉक्टरांकडून आतापर्यंत धक्कादायक घटना घडल्या आहेत। ऑपरेशन वेळी कधी पोटात टॉवेल राहणं तर कधी कैची राहणं अशा अनेक घटना समोर आल्या आहेत। मात्र आता असा भयंकर प्रकार समोर आलाय की डॉक्टरांनी जिवंत माणसालाच थेट मृत घोषित केलं आहे। उल्हासनगरमधील शिवनेरी हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 65 वर्षीय अभिमान तायडे या जिवंत असलेल्या व्यक्तीस मृत घोषित करून डॉक्टरांनी चक्क त्यांना डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। पुढे आलेल्या माहितीनुसार अभिमान तायडे यांची प्रकृती काही काळापासून ठीक नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ते अचानक बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाने रिक्षाने उल्हासनगर येथील शिवनेरी रुग्णालयात घेऊन गेले। तिथे डॉक्टर आहुजा यांनी रिक्षामधूनच रुग्णाची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले। त्यानंतर रुग्णालयातून थेट डेथ सर्टिफिकेट देण्यात आले आणि नातेवाईकांनी अभिमान यांना घरी नेले। अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना नातेवाईकांच्या लक्षात आले की अभिमान यांच्या छातीची धडधड सुरू आहे। तेव्हा तातडीने त्यांना उल्हासनगर मधीलच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच अभिमान तायडे पुन्हा शुद्धीवर आले। त्यांना वाचवण्यात यश आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला। पण त्याचबरोबर शिवनेरी रुग्णालय आणि डॉक्टर आहुजा यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणात डॉक्टर आहुजा यांनी चूक झाल्याचे मान्य केले असून रुग्णाची नस मिळाली नाही, तसेच आजूबाजूला गोंगाट असल्याने हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे। चुकीने मृत घोषित केले याबद्दल खेद व्यक्त केला आहे। तर मला कावीळ झाली होती, माझी तब्येत बरी आहे, आता जेवण केले आहे अशी प्रतिक्रिया रुग्ण अभिमान तायडे यांनी दिली आहे। मात्र या प्रकारामुळे रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांविरोधात नेमकी काय कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मात्र अशा प्रकारे हलगर्जीपणा करून एखाद्या जिवंत माणसाला मृत घोषित केल्याने डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। कावीळ झालेला आहे दादा मला। माझं नाव अभिमन्यू गिरधर तायडे, राहणार उल्हासनगर 4। या अगोदर कुठल्या हॉस्पिटल मध्ये होते? कुठल्या हॉस्पिटल मध्ये होते अगोदर? जे जे सांगितले। आता कशी तब्येत आहे तुमची? आता तब्येत बरी आहे। आता पहिले पप्पाची जेजेची ट्रीटमेंट चालू होती। जेजेवाले बोललेले बाबा तुम्ही घरी घेऊन जा, मेन रिपोर्ट आल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही। आम्ही 15 दिवसापासून घरी आणलं। अचानक म्हणजे पप्पाचं तब्येत खराब झाली, आम्ही शिवनेरीला घेऊन गेलो। डॉक्टरने बाहेरच्या बाहेर पेशंट ऑफ झाले म्हणून घरी पाठवून दिलं। बरे घरी जाऊन पेशंटला दुखदुखी होती, तिथं जाऊन घरून आम्ही डायरेक्ट क्रिटिकलला केलं। डॉक्टरांनी अर्ध्या तासामध्ये पेशंटला शुद्धीवर आणलं। तक्रार केली, आम्ही गेलतो, पण ते बोलले बाबा आमच्याकडून चुकी झाली आहे, आम्ही देवगिरी व्यक्त करतो। डेथ सर्टिफिकेट दिलं होतं, बाबा तुम्ही आधार कार्ड घेऊन या, तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी। बाबा चांगले, आता 100%मध्ये 80% फरक आहे बाबाला। रिलेटिव्ह नंतर आमच्याकडे आले, तुम्ही सांगितलं तो पेशंट डेड आहे ना, तर सर्टिफिकेट द्या। ते सांगितलं नाही आम्हाला असं झालंय, पेशंट बरा झालाय, सारखं ट्रॅप सारखा म्हणजे आम्हाला ट्रॅप केला। तर मी पण म्हणजे ह्युमॅनिटी सारखं ठीक आहे, मी बघितला होता, मला वाटलं होता नाही आहे, आणि हे लोक पण सांगतात ऑफ झाला आहे। तर आम्ही आधार कार्ड वगैरे बघून डेथ सर्टिफिकेट इश्यू केला। नंतर त्या लोकांनी कळला की असं आहे। तर त्याच्यानंतर मी रिलेटिव्ह लोकांना सांगितलं, सॉरी सांगितलं, भाई सॉरी, असं कधी रोडच्या कन्स्ट्रक्शन चालू आहे ना, त्याच्यामुळे हात पण घ्यायला थोडा त्रास आहे पेशंटला, त्याच्यामुळे थोडा मिस्टेक झाला आमच्याकडून।